तर मी आज अगदी सोप्या पद्धतीने कुकरमध्ये झटपट तयार होणारी चिकन बिर्याणी बनवणार आहे। तर ती कशी बनवणार आहे ते आपण बघूया। छान त्याला मॅरिनेट करायचं आणि मस्त बिर्याणी बनवायची। नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी ते चिकन घेतलेलं आहे 750 ग्रॅम, हळद मीठ लावून ठेवलेलं होतं। त्यानंतर मी ते रेडीमेड चिकन मसाला वापरलेला आहे, बिर्याणीचा चिकन मसाला वापरलेला आहे। सुहानाचा मिळतो, एव्हरेस्टचा मिळतो, इतर ब्रँडचेही मिळतात। तर मी ते सुहानाचा वापरला आहे। त्यानंतर त्यात हळद टाकून घेतलेली आहे, धना पावडर टाकलेला आहे, 2 चमचे टाकून घेतले धना पावडर। त्यानंतर लाल मिरची पावडर, तर तेही 2 चमचे टाकून घेतलेले आहे। त्यानंतर परत अजून एकदा मी बिर्याणी मसाला टाकलेला आहे, जो कोरडा असतो तो। त्यानंतर कोथिंबीर त्यावर टाकून घेतलेली आणि छान त्याला आता मिक्स करून घेणार आहे। अगदी अचानक ठरलं की चिकन बिर्याणी बनवायची आहे, भाजी न बनवता, म्हणून झटपट तयार होणारी बिर्याणी आहे। तर मॅरिनेट करायला ठेवून दिलेले अर्धा तास करणार आहे फक्त मी, कारण वेळ माझ्याकडे तेवढा नाही आहे, अगदी लवकर बनवायची आहे। त्यानंतर आम्हाला भात खूप आवडतो बिर्याणीचा, चिकन कमी पण भात जास्त आवडतो, म्हणून मी इथे 1.5 पावशर बासमती तांदूळ घेतलेला आहे। त्याला मी पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा तास ठेवणार आहे। तर बघा, आता चिकनही अर्धा तास मॅरिनेट होतं आहे आणि तांदूळही अर्धा तास भिजत आहेत। तोपर्यंत मी कांदे चिरून घेतले, टमाटे चिरून घेतले, लसूण आल्याची पेस्ट बनवून घेतली, बिर्याणीची तर तयारी मी करून घेतलेली आहे। तर मी आता इथे कुकरमध्ये बनवणार आहे, म्हणून कुकर तापत ठेवलेला होता। त्यानंतर मी त्यात तेल आणि तूप दोघंही टाकून घेतलेले आहे। बारीक चिरून ठेवलेला होता, तर त्यालाही छान गुलाबी रंग येस्तोवर मी तळून घेणार आहे। कांदा छान तळून झाला की त्यात टोमॅटो टाकायचा। आता इथे मी 4 ते 5 कांदे घेतलेले होते आणि 3 टमाटे चिरून घेतलेले होते। त्यानंतर ही आहे लसूण आणि आल्याची पेस्ट, तर ते 2 चमचे टाकून घेतले। त्यानंतर इथे खडा मसाला वापरलेला आहे, लवंग, मिरे, दालचिनी, तेजपत्ता, चक्रीफूल, तर हे मसाले मी टाकून घेतले, जे बेसिक आपण वापरतो ते। त्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन ते टाकून घेतलेलं आहे। त्याला छान व्यवस्थित मिक्स करून घेईल, 2 ते 3 मिनटं परतवत राहील। बघा, अशा पद्धतीने बिर्याणी तुम्ही नक्की बनवून बघा, कारण खूप कमी वेळ लागतो आणि पटकन तयार होते। तर 2 ते 3 मिनटं मी चिकन शिजू दिलेलं आहे। त्याला छान तेल सुटलेलं आहे आणि मसाले पण छान मिक्स झालेले आहेत। त्यानंतर आता तांदूळही भिजून झालेले आहेत, चिकनही छान मिक्स करून झालंय। तर मी आता तांदूळ टाकून घेणार आहे। तर मी ते बासमती तांदूळ दावतचा वापरलेला आहे, तर मी तो टाकून घेते। आता याला पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्यानंतर त्यावर मी छान कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। आता याला छान मिक्स पण करून झालेला आहे। बघू शकतात किती छान दिसते ती आताच। त्यानंतर मी किटलीत पाणी गरम करून ठेवलेलं होतं, पाणी गरमच करून टाका, गार पाणी टाकू नका, कारण गरम पाणीनेही चवीला फरक पडतो। तर आता हे पुन्हा व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता याला छान उकळ येऊ द्यायची। बघा, जास्त पाणी अजिबात टाकायचं नाही, फक्त तांदूळच्या अगदी थोडंच वर यायला हवं एवढंच पाणी टाकायचं। तर तुम्ही बघू शकता की मी केवढं पाणी टाकलेलं आहे, तांदूळ सुद्धा दिसतात एवढंच पाणी आहे। त्यानंतर मस्त 2 ते 3 शिट्ट्या कमी गॅसवर करून घेतलेल्या आहेत। किती छान सुटसुटीत भात तयार झालेला आहे, बघू शकतात, आणि चिकनही खूप छान शिजलेलं आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि नक्की बनवून बघा। संडे स्पेशल चिकन बिर्याणी।